आणि माझ्याकडनं डाळ खूपच जास्त झाली होती. मग मी अर्धी डाळ ती तशीच फ्रिजमध्ये काढून ठेवली आणि मग संध्याकाळी आता बनवायला घेतली. तिला छान कांदा वगैरे टाकून मी परतून घेतली. खूप छान अशी ती डाळ झाली. सोबत मेथीची भाजी पण केली आणि चपात्या करून घेतल्या. मला ना असं काही वाया घालवावं वाटत नाही. डाळ वगैरे राहिली सकाळची डाळ तर आपण संध्याकाळी करू शकतो आणि तिला डाळ, कांदा छान वगैरे घालून लसूण, जिऱ्याची फोडणी घालून तिला जर कढवून घेतली आणि घट्ट करून घेतली तर एवढी छान अशी ती डाळ लागते ना. माझ्याकडे तर ती सर्वांनाच अशी डाळ आवडते. मग मी माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर अंकिता म्हणायला लागली, "मला कलिंगड चिरून दे" म्हणून. मग मी तिच्यासाठी कलिंगड चिरलं. माझी पण इच्छा झाली, पण दातामुळे मला ना ते कलिंगड खाता येत नाही. दाताला खूप थंडगार कलिंगड असं झणझणीत दाताला येतात म्हणून मग मी ना त्याचा ज्यूस करायला घेतला. मग कलिंगड चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर घातली आणि मग थोडासा बर्फ घातला आणि नंतर थोडंसं काळं मीठ घातलं आणि इतकं टेस्टी असं हे कलिंगडाचं ज्यूस झालं ना. अंकिताने सुद्धा मागितलं, तिने पिलं. खूप छान असं ज्यूस झालं म्हणायला लागली आणि भेटूया आता पुढील ब्लॉगमध्ये.